यांच्या वतीने 500 रुपये कॅश प्राइज आहे फक्त प्रेक्षकांना. चला सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. उंबारली संघाचा 12वा खेळाडू पाठवा. सचिन भोईर आणि सचिन भोईरला पाहतोय. गेम इज ऑन. पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघून जातोय. गोलंदाज विलास भोईरला पाहतोय. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेला. चौकार. वेद सोमनाथ भोईर यांच्या वतीने 1000 आहेत आणि सलग 3 षटकारांसाठी 2000 आहेत. आयवाजींसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच. लागोपाठचे 2 चौकार. गुड शॉट. हरिकाका सर यांना विनंती आहे स्टेजवरती यावं. नितीनजी खेमा यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 आहेत. ईश्वरी एलिओन गावदेवी उंबारली च्या विरोधात टीम मोठागाव संघ खेळतोय. सलग 2 चौकार आल्यात. पहिला चेंडू डाट होता त्यानंतर आलेले 2 चौकार सचिन भोईरच्या बॅटमधून पहा मिळतात. उमेश कारभारी डाऊ यांच्या वतीने सचिन भोईरसाठी 3 षटकारांसाठी 2000 आहेत. हो चांगला यॉर्कर होता. जबरदस्त चेंडू ड्राईव्ह केला मिड ऑफच्या दिशेला. एकेरी धाव मिळाली. सलग 2 चौकार आल्यानंतर मात्र आत्ताचा यॉर्कर बॉल. एक क्वालिफायची मॅच तुम्हाला पहा मिळते. जिंकेल त्याला एखादा कॅश प्राइज आणि ब्युटिफुल ट्रॉफी प्रदान होईल. त्यासाठी चाललेली लढत या 2 टीम मध्ये. चांगला बॉल. क्लीन बॉल. दांडी गुल. यॉर्कर. फलंदाज बाद. पहिला धक्का. पाच चेंडू 9 धावा आल्यात. 1 विकेट गेली. नवीन विकेट SP मैदानामध्ये पाहतोय. सीताराम पाटील यांना पाहतोय मैदानामध्ये. 1 डाऊनला येत असताना अगदी गुगली फेकला. त्याच्यावरती मात्र फलंदाजाला खेळण्यासाठी वेळ मिळाला नाही आहे. रवी भोईर सारखा आक्रमक शैलीचा बॅटर बाद झाला. चला शेवटचा बॉल.
डावकुऱ्याचे बॅटर आहेत सीताराम पाटील, एक आक्रमक शैलीचे बॅटर. बिग हिट केला जातोय, बॉल हवेत आहे. मंगेश यांनी चूक केली आहे आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गावदेवी क्रीडांगणाचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर आमच्या स्पर्धेचे आयोजक बिरू शेठ या पण आणि अण्णा आपण सुद्धा यावं. नितीन शेठ खेमा यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचा आपण एक विशेष सन्मान करणार आहोत या व्यासपीठावरती. एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, त्यांनी आल्यास पारितोषिक लावलं. 3 दिवसामध्ये कोणी प्रेक्षकांना पारितोषिक लावलं नाही आहे, मात्र नितीन शेठ खेमा आले आणि त्यांनी प्रेक्षकांसाठी कॅश प्राईज लावलं. त्याचबरोबर सलग 3 षटकारांसाठी सुद्धा 3000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या वतीने. चला या सर्व त्याचा मित्र परिवार यांचा सुद्धा या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान करतोय. चला आमची आयोजन कमिटी तुम्हाला पाहा मिळते सातत्याने स्पर्धेमध्ये. एक धाव कंप्लीट केली आहे, सेकंडचा कॉल आहे, रनआउटचा धोका, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिलाय, मात्र या 2 धावा एकपटल्या गेल्यात. एस नितीनजी केमा लोकप्रिय व्यक्तिमत्व, त्यांचं या ठिकाणी आपण सन्मान केला गेलाय. बस बॉल हवेत आहे. हा प्रत्येक झेलसाठी नितीन शेठ खेमा यांच्या वतीने 500 रुपये कॅश प्राइज आहे या इनिंगला. यस रनिंग कॅच होता आणि झेल तर सुटलाय, मात्र तोपर्यंत या 2 धावा सुद्धा मिळत असताना पाहतोय आपण. अद्यापर्यंत 2 झेल सुटले गेल्यात, धावा झाल्या तर एकूण स्कोरबोर्ड वरती 23 धावा. दुसरे षटक मार्गस्थ पहा मिळतं आपल्याला. चांगला बॉल अगदी कोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय काऊ कॉर्नरच्या दिशेला. एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल, सेकंड रन कंप्लीट. या धाबा पूर्ण करत असताना
आणि झेल टिपला गेला त्या ठिकाणी डीपेक्षा कबरला फलंदाज बाद होतोय. धक्का दुसरा लागलाय. ईश्वरी 11 गावदेवी उंबारली या संघाला. जे टॉवर आहेत ते त्यांच्या वतीने देण्यात आल्यात. सतीश शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय आणि त्यांचा मुलगा जीत भोईर आलेला आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आम्ही. नितीन शेटके या झेल मगाशी टिपला गेलाय. फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर आता मैदानामध्ये तुम्हाला पाहा मिळतोय. श्याम भोईर आल्यात. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ झाला होता. ओ चांगला बॉल, कॉटन बॉल करण्याची संधी होती आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला. अतिघाई संकटात नाही आणि ओव्हर समाप्त झालाय. आणि ओव्हर समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावा आहेत. 26 धावा आहेत. रमेश बोरट या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया मंचावरती. रमेश बोरट यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. बोरट साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. चला सर्व मित्र परिवार त्यांचा या ठिकाणी सन्मान करत असताना आपण पाहतोय या व्यासपीठावरती. हरेश आल्या 3ऱ्या ओव्हरमध्ये. बॉल चांगला आहे, फेकून दिलाय. डीपेक्षा कव्हरला झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेट मिळाली आहे. जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन राहिलंय. नितीन शेठ खेमा यांच्या वतीने पुन्हा एकदा 500 रुपये आल्यात. मॉर्निंग ग्रुपचे खेळाडू हरिकाका यांचा सुद्धा आपण सन्मान करू या ठिकाणी. ओके, सनी शेठ कदम आणि नितीन शेठ केमा यांच्या वतीने या ठिकाणी पाहतोय आपण 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. थँक्यू. आणि प्रत्येक झेलसाठी तरी 500 रुपये. 2 झेल टिपले गेलेत अद्यापपर्यंत. आणि आयवा झेलसाठी सुद्धा 500 रुपये. फक्त प्रेक्षकांना येतात, खेळाडूंना नाही आहे. नितीन शेठ केमा यांच्या वतीने प्रत्येक नितीन शेठ केमा यांच्या वतीने फक्त प्रेक्षकांसाठी 500 रुपये आहेत, खेळाडूंसाठी नाही आहेत. आयवा झेल. ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, दूरवरती होते. हरेश यांना पाहतोय आपण. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3ऱ्या ओव्हरमध्ये पाहतोय आपण हरेश. पुन्हा एकदा चांगला बॉल पाठीमागे जातोय.
उंबारले आणि मोठा गाव या दोन संघामध्ये चाललेली लढत नितीन शेटकेमा आणि त्यांचा मित्र परिवार यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतोय. मॅच अगदी इम्पॉर्टंट पाहायला मिळतो. जो जिंकेल त्याला एखादी ट्रॉफी मिळेल. ती कुठल्या क्रमांकाची असेल हे सांगणं सुद्धा फार कठीण जाईल. सेठ साहेबांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांचा मान सन्मान केला गेलाय. आपण आला त्या ठिकाणी आपलं सर्वांचं, आमच्या आमदार आणि खासदार चस्कामध्ये आपलं सर्वांचं मनापासून आभार. चला पुन्हा एकदा चेंडू डॉट येत असताना पहा मिळतं आपल्याला. डावकुऱ्यातच एसपी आहेत. स्ट्राईक वरती फुल टॉस नाही आहे. बॅटला स्पर्श झाला नाही आहे. कीपर करतात काय पाठीमागे. धावसंख्या 28 आहे. 2 ओव्हरमध्ये चांगल्या धाबा होत्या, मात्र त्यानंतर तो बाद झाला खेळाडू. तशा धाबा येणं थांबलं. महेंद्र यांचं चांगलं फिल्डिंग पाहायला मिळतोय, मात्र थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. रनआउट साठी रेफर केलं गेलंय. बंद होतोय मध्ये मध्ये संपला असतील आता. हॅलो चेक. हा इषटक चांगलं राहिलं. प्रमोद दादा भोईर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. सतीश दादा भोईर हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने या क्रीडांगणासाठी डेकोरेशन आणि त्याचबरोबर लाइटिंगची सोय, टॉवर जे पाहतो ना आपण लाइटिंगचे, ते त्यांच्या वतीने आम्हाला सहकार्य केलं गेलंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नवीन गोलंदाज झालाय सुभाष मुंडे. टोटल स्कोर झालाय तो 29. चांगला चपराक दिले. चेंडू चाला टीपेक्षा कबरला गोळीच्या बेगाने चौकार. 4 धावा. चला 4 धावा मिळाल्यात.
धावसंख्येला आता वेग येत असताना पाहतोय आपण योगेश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. हॅलो, मग ते अंपायर आहेत ना तिथे आता, कसं काय ना. ओ स्ट्राईक नितीन, ते पहा 2 रन धावले होते. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. मगाशी 2 घेतले ना शेवटचे. पुन्हा एकदा फटका चांगला डिपिश कव्हरला. 1 धाव कंप्लीट केल्या, दुसऱ्यासाठी निघाल्यात आणि 2 धावा आहेत ते कंप्लीट करत असताना अच्छी रनिंग पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि एकूण टोटल झाले आता 35 धावा. स्कोरवर ते 35 धावा पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम षटक असताना पाहतोय, कारण आता पहिल्या सुरुवातीला चांगल्या धाबा आला, 3ऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केला आणि 4थ्या ओव्हरमध्ये एक चौकार सुद्धा आला. एक खेळाडू रनआउट मागच्या ओव्हरमध्ये पाहिला आपण. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा 2चा कॉल आहे आणि पुन्हा 2 धावा या ठिकाणी मिळतील. गुड रनिंग योगेश पाटीलला पाहतोय, चांगली रनिंग करत असताना. एज होती या ठिकाणी. लक फॅक्टर ऑन, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. मध्ये भरपूर धावा आल्या, 2 चौकार, दुहेरी धावा येताना सुद्धा पाहिलं गेलं. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, पुन्हा 2चा कॉल आहे आणि पुन्हा 2 धावा पूर्ण होतील. स्कोर झालाय तो 43 धावा. फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि ते पाहतोय आपण, नाही स्ट्राईक रोटेट अशी नाहीये, त्यामुळे धावा झाल्या त्या 43 धावसंख्येवरती थांबवलं आणि 44चं लक्ष्य टार्गेट आहे.
लावलेले आहे बॅटर. ओके मंगेशदा देतो तुम्हाला, हरकत नाही. ए बॉल घे शुभू, बॉल घे शुभू, ये नितीन दा बॉल घे. अरे गुड बॉलिंग हा. नाही नाही दुसरा बॉल बघ, दे दे. हा सापाड गावचे पिंटा शेठ पाटील ज्याने आम्हाला स्पर्धेसाठी सायकल पुरस्कृत केले, त्यांना विनंती आपण मंचावरती या. पिंटा शेठ पाटील. धाबा टार्गेट आहे ते 44. 43 झाल्या, 44 करायच्या त्या मॅचमध्ये. 11ची सरासरी प्रति षटकामध्ये ठेवायची आहे. चला गोलंदाजी मार्क वरती सचिन आलाय, पहिलं षटक. वेद सोमनाथ भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. ईश्वरी गावदेवी 11 उंबारली या टीमला. सलामीची जोडी मैदानामध्ये नितीन भोईर आणि हरेश मात्रे या दोन खेळाडूंना पाहतोय. टार्गेट आहे मॅच मध्ये. पहिलाच बॉल भरपूर बाहेर निघालाय. पंच बाद चिकून करत असताना एक धाव मिळाले आणि सांघिक खातं खुलं केलं गेलं 1 या धावसंख्येवरती. फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित आहेत. 1 धाव कंप्लीट केली आहे, जागेवरती थांबले, त्यामुळे दुसरी धाव हरेश. मात्र थर्ड अंपायर रेफर केलाय. नोट आउट आहे. चला दादा कुठे असेल तर व्यासपीठाशी संपर्क करा. फटका चांगला आहे. एसपी त्या ठिकाणी पुन्हा एकदा पंबलण्यात झालं. दुसरी धाव, पुन्हा गुड रनिंग. हरेश मात्र वेगाने धावतात त्या ठिकाणी. फुलटॉस दिशा देण्याचा प्रयत्न राहिलाय.
चेंडू चाललाय 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 आणि जाता जाता जाऊन देईल 4 धावा. गुड शॉट. चिकनगर सागाव सागाव बिगिट केलाय. बॉल अभेताय. पटका बसलाय. या ठिकाणी रनिंग कॅच. ओ हो हो हो. श्याम भोईर जबरदस्त आपण ढकवला. हा चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आहे. चिकनगर आणि सागाव यांच्यामध्ये मॅच होईल. चिकनगर आणि सागाव यांच्यामध्ये सामना होईल. यानंतरचा मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. या ठिकाणी पाहतोय आपण हलकासा अपील केलं होतं. पिसिवली संघ आपण सुद्धा रिपोर्टिंग करा. जर आला असेल तर आमच्या बाळादासी आपण संपर्क करा. कारण याच्यानंतर मॅच असेल तो चिकनगर आणि सागाव. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. फटका चांगला आहे. टायमिंग सुरेख. 1 बाउंड 4. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्यात. 44 लक्ष्य आहे. नितीन भोईरने आक्रमकता दाखवली आहे. आता येणारे 18 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे. 18 मध्ये 29. 18 बॉल 29 धावा करायच्या आहेत. चला टॉस साठी या. आलेत सागावचे कॅप्टन आल्यात. चिकनगरचे कॅप्टन आपण सुद्धा या. टॉस करू. चला मॅच सुरू होते आता. गोलंदाज दुसरं षटक श्याम भोईर. हरेश मात्रे स्ट्राईक वरती आहेत. एक षटकात जर 5 धावा दिल्या 6 पेक्षा कमी म्हणजे 5 तर 1000 रुपयात सोमनाथ भोईर यांच्या वतीने. चांगला कट केलाय आणि येथे चेंडू थोडासा वळण घेत असताना पाहा मिळतोय. तरी सुद्धा दुसऱ्या धावेसाठी निघाला. थ्रो अगदी खराब होतोय आणि 2 धावा. चला विक्रम भोईर टॉस साठी या ना प्लीज. प्रमोद दादा भोईर यांना विनंती आहे व्यासपीठावरती या. पिसवली संघाचे कॅप्टन आपण आमच्या कमिटीशी संपर्क करा. यावेळेस पुन्हा एकदा 2-2 साठी कॉल आहे. पुन्हा एकदा चांगली बॅटिंग होत असताना पाहतोय आपण. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. जबरदस्त रनिंग आहे 2 खेळाडूंची. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता या 2 चेंडूवरती 4 धावा येत असताना
हो या ठिकाणी पुन्हा एकदा लेट कट केल्यात. अजय माने आणि बाला म्हात्रे यांच्याकडून 3,000 रुपयात आर्यसाठी 3 चौकारांसाठी. चला ना चिकनगडचे कॅप्टन टॉस साठी या. चला चला आता सामना सुद्धा सुरू झालाय. टॉस करू आपण दोन संघामध्ये. टॉस देखील आपण करणार आहोत. 12 भंडारी ते शुभ असते. बेस्ट ऑफ लक. फटका चांगला आहे. थ्रो येतोय तोपर्यंत एकच धाव. गुड फिल्डिंग. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं. आमदार चषक टॉस जिंकलाय सागा संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय केला. ओ2 कॉम्बॉक्स जगदीश पाटील सर. सागाव संघ टॉस जिंकत असताना गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फटका चांगला. बॉल हवेत आहे. फिल्डर उपस्थित. झेल सोडलाय आणि धावा सुद्धा तिथे मिळाल्या 4. बचत 13 बॉल 19 25 धावा झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग चांगली पार्टनरशिप आहेत. 2 खेळाडूने बेल्ट केली आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. आता बॉलला उचललंय. धावचित पुन्हा एकदा धावाधावी पेकापेकी आणि खेळाडू बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये गरज होती का? आता चेंडू शिल्लक आहेत 12. बनवायच्या धावा 18. त्यात 18 चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं तर 6चं अंतर जास्त आहे. शोर शराबा हुल्लडबाजी शिट्ट्या रोळ्या या सातत्याने आपल्याला ऐकायला मिळालं. या षटकात 4 पेक्षा धावा कमी आल्या तर 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे सोमनाथ भोईर यांच्या वतीने. आणि गोलंदाज योगेश पाटील आलाय. 12 बॉल 18. नितीन भोईर स्ट्राईकला. हरेश मात्र मगाशी रनआउट झाले. चांगली रनिंग होती त्यांची तर डायरेक्ट हातामध्ये चेंडू आला त्यामुळेच ते भरपूर पाठीमागे राहिले. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. चेंडू चाला स्वीपर कव्हरला. दुसऱ्या धावेसाठी निघाल्या तेथून आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. चांगले
बॅटिंग सध्या तरी नितीन सिंगल डबल, चौकारांची गरज नसताना पाहतोय आपण सिंगल डबलला कन्वर्ट करतोय. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा तोच फिल्डर, आता मात्र एकच जमेल. 2 चेंडू 3 धाबा आल्यात. रन इक्वलेशन. 10 बॉल करायच्या त्या 15. 10 चेंडू 15ची गरज. या मॅच मध्ये अतिशय प्रेक्षणीय सामना, कारण आता स्कोरच होत नाहीये. मागच्या काही 4 सामन्यापासून पाहतोय आपण 50 वरती एकही संघ पोहोचत नाहीये. मग त्यात धावात डिफेन्स करण्यासाठी डिफेन्स सुद्धा केल्या जातात. चेस करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. फुल टॉस, सरळ बॅटने गेल्यात. पुन्हा 2चा कॉल आहे. एसपी आल्यात आणि नितीन ते आल्यात, तोपर्यंत 2 धावा. तिकडे फिल्डर स्किट झाल्यात. 2 धावा. चांगली फिल्डिंग होती उंबारली संघाची, मात्र 2 धावा रोखणं मुश्किल झालं, कारण ग्राउंड खूप मोठं आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा माहिती आहे मोठेगाव संघाला की आपल्याला 2 धावा 1 धावा चालतील. नऊ बॉल 13. हो, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकफुट पंच, चेंडू चाललाय सीमारेषेकडे, मात्र थांबवला गेलाय आणि तोपर्यंत 2 धावा. एकच धाव. 2 धावा मिळाल्या. 8 बॉल 11. धाब्याची गरज आहे. दमछाक होत असताना खेळाडूंची सुद्धा पाहा मिळतं आपल्याला. या मैदानावरती असेच सामने रंगले गेलेत आज. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट. 7 बॉल 11. 7 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. हो, हुक केलाय चेंडूला. बराच वेळ चेंडू हवेत, मात्र चेंडू चाललाय. 2 फिल्डर धावतात. लॉंग चेस आहे आणि अखेरकार चेंडूने घातली सीमारेषा. मच निडेड चौकार. षटक समाप्त झालाय आणि धावा पण झाल्यात आता 37. 6 बॉल आणि धावा करायच्या त्या 7. 6 मध्ये 7. आजा हरेश पाणी घेऊन. मग मोठ्या गावसाठी तेच पाहणं उचित ठरेल. यस अण्णा. आता हिंदी आणि कवाल्या, रात्रीच्या कवाल्या. सहा मध्ये 7.
6 चेंडू 7 करायच्यात. नितीन भोईर स्ट्राईकला आहेत. पहिला दिवस सुद्धा नितीनच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या. कमी खेळाडू असताना सुद्धा त्यांनी सामने जिंकले. आणि आज पाहतोय आपण इथे 44 धाबा चेस करत असताना 6 चेंडू 7 ची मॅच. कोणाला आता एसपी घे. सीताराम पाटील बॉलिंग मार्क वरती. चला नितीन भोईर स्ट्राईक वरती आहेत. 6 चेंडू 7 ची गरज आहे. मॅच मात्र अतिशय उत्कंठावर्धक पाहायला मिळतो आम्हाला. पहिला चेंडू बिग हिट. हो हो इथे पहा चांगला आपण होता. 4 की 6 4 प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि षटकार आलाय पहिल्याच बॉल वरती. बिग हिट. स्कोर इज लेवल. नितीन भोईर जबरदस्त फटका घेत. आणि आता फक्त एका धावेची गरज आहे. पहिल्याच बॉल वरती षटकार आला. स्कोर लेवल झाले. चला नेक्स्ट मॅच साठी सागाव संघ तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. बॅटिंग आणि विजयाचा फटका नितीन भोईरच्या बॅटमधून. 4 धावा नितीन भोईरच्या नावावरती. 2 चेंडू 10 आल्यात आणि सामना जिंकलाय. टीम मोठागाव संघाने हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम उंबारली. चला सामना जिंकलाय मोठागाव संघाने. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नितीन भोईर 28 धावसंख्येचं योगदान दिलं. तोच ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आणि